रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून लक्षात राहिलेला मेहतर. श्रीमान योगी लिहून झाल्यानंतर असाच काही निमित्तानं मी कोल्हापूरला आलो होतो. त्यावेळी कोल्हापूरला आलो की नेहमी टुरिस्ट हॉटेलमध्ये मी राहत असे. सकाळची वेळ होती. बाथरूम स्वच्छ करायला माणूस आला. त्यानं बाथरूम स्वच्छ केली आणि मोठ्या अदबीनं त्यानं मला विचारलं, आपण रणजित देसाई ना? हो, मी म्हणालो. आपण श्रीमान योगी लिहिलीत? हो, मी ती 2-3 वेळा वाचली आहे. कुठे मिळाली? मी विचारलं. हा प्रश्न विचारण्याचा माझा उद्देश थोडा वेगळा होता, कारण श्रीमान योगी त्यावेळी 2 खंडात प्रकाशित झाली होती आणि ते 2 खंड विकत घेणं सर्वांना परवडणारं नव्हतं. एक मेहतर माणूस, त्याला लॉजवर पगार तो केवढा मिळणार, त्यामुळे तो श्रीमान योगी विकत घेणं शक्य नव्हतं. आणि अशा परिस्थितीत त्यानं श्रीमान योगी 2-3 वेळा वाचली म्हणून सांगावं याचं मला थोडं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, साहेब, घरची परिस्थिती बेताचीच आहे, पण मला वाचायची आवड आहे. लायब्ररीतून ती कादंबरी आणायची झाली तर एका खंडाला दिवसाला 8 आणे आकार होतो. तरीही तुम्ही वाचत होता? मी आश्चर्यानं विचारलं. हो, मला ती कादंबरी फार आवडली होती. मी नुसता वाचत नव्हतो, तर आमच्या घराजवळच्या आसपासच्या मंडळींनाही श्रीमान योगी वाचून दाखवित होतो. त्याचं हे बोलणं ऐकून मी मनोमनी सुखावलो होतो. आणि मीच नव्हे तर माझ्या जागी आणखी दुसरा कुणी लेखक असता तरी तोही सुखावला असता. पण हे प्रकरण एवढ्यावरच भागणारं नव्हतं. खरी कहाणी पुढंच होती. मी त्याला काही पैसे देऊ केले, पण त्यानं ते स्वीकारले नाहीत. तो फक्त एवढंच म्हणाला, साहेब, माझी एक विनंती आहे. विनंती? कसली विनंती? उद्या सकाळी तुम्ही माझ्या घरी आलात तर मला आनंद होईल. माझ्या घरच्या मंडळींनाही आनंद होईल. माझं पुस्तक, त्याची लोकप्रियता, वाचकप्रिय झालेलं पुस्तक. मी मोठ्या मिजाशीत होतो. ही मिजाज बाळगून मी म्हणालो, हो, जरूर येईन. उद्या सकाळी 9 वाजता जाऊ तुझ्या घरी. साहेब, उद्या सकाळी 9 वाजता मी रिक्षा घेऊन येतो. ठीक आहे, मी 9 वाजता तयार राहतो, तुम्ही या. सकाळी 9 वाजता मी तयार होतो. तो रिक्षा घेऊन आला. आम्ही रिक्षात बसलो. रिक्षा सुरू झाली. मी एका मेहतर माणसाबरोबर कुठंतरी बाहेर जातोय याचं टुरिस्ट हॉटेलमधल्या गायकवाड मॅनेजरपासून साऱ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. रिक्षा शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या अलीकडेच थांबली. मी रिक्षातून उतरलो. रिक्षाचं बिल भागवू लागलो तर तो म्हणाला, दादा, तुम्ही पाहुणे आहात आज माझे. आम्ही गरीब असलो तरी एवढी चेष्टा करू नका गरीबाची. त्याच्या त्या बोलण्यानं माझा रिकामा हात खिशातून बाहेर आला. पुलाजवळच्या गवतातून तो मला नेत होता. वाटेत काही कबरी लागल्या. मी मनातून चिडलो होतो. हा मला कुठं घेऊन चाललाय याचा पत्ता लागत नव्हता. हे काय प्रकरण आहे हे कळत नव्हतं. मी चक्रावलो होतो. तेवढ्यात त्यानं विचारलं, साहेब, या पाहिल्यात का? त्यात काय पाहायचं? कबरी आहेत. कबरीत काय पाहायचं? साहेब, या कबरी नाहीत. या मेहतर लोकांच्या समाध्या आहेत. समाध्या असतील त्या दाखविण्यासाठी मला इथं आणलंस? नाही साहेब, आपण योगीत मदारी मेहतर मुसलमान असल्याचं दाखविलं आहे. आपण योगीत मदारी मेहतर मुसलमान असल्याचं दाखविलं आहे, पण सिंहासनावरील आच्छादन बदलण्याचा मान ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मेहतर माणसाला दिला तो मुसलमान असेल का? तो मेहतर आमच्या समाजाचा होता, हिंदू होता. एका
मेहतर माणसानं निर्माण केलेला प्रश्न आणि या प्रश्नानं माझ्या मनात नुसता डोंब उसळला होता. मी भांबावून गेलो. त्याला म्हणालो, मी इतिहास संशोधक नाही, कादंबरीकार आहे. तुमचं म्हणणं मी इतिहासकारांना सांगतो. कदाचित ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे सत्य उघडकीस आणण्याचा ते प्रयत्न करतील. नंतर मी त्याच्या घरी गेलो. चहापान झालं. मी कांदा पोहे खात होतो, पण ते खाताना भयंकर कष्ट पडत होते. कुठं छत्रपतींच्या जीवाचा हवाला देणारा तो मेहतर आणि हा कुठं आमची खोली स्वच्छ करणारा. कोणती प्रतिष्ठा ठेवली आम्ही या लोकांची. या विचारांच्या तंद्रीतच मी त्याचा निरोप घेतला. टुरिस्ट हॉटेलवर परत आलो. डोळ्यांसमोर फक्त मेहतर होता आणि ऐकू येत होते त्याचे ते शब्द. मदारी मेहतर आमच्या जातीचा होता, हिंदू होता. लक्षात राहिलेला मेहतर हा रणजित देसाई यांचा लेख येथे ललित लेख येथे समाप्त.